इगतपुरी मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एका चारचाकी वाहनानं जोराची धडक दिली। माजी आमदार निर्मला गावित या आपल्या नातवाला फिरायला घेऊन जात होत्या, तेव्हा पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्यांना धडक दिली। यामध्ये त्यांच्या पाठी आणि मणक्याला गंभीर मार लागला। सध्या त्यांच्यावर नाशिकला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर येते। आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शहरातील गावित यांच्या आरडी सर्कल परिसरातील निवासस्थानाजवळ हा अपघात झाला। सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आपण दृश्यांमध्ये बघू शकता की एका शाळेची बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चारचाकी चालक थेट त्यांना पाठीमागून धडक देतोय। सदर घटनेचा तपास नाशिक पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशीसह अमोल वाघमोडे, नाशिक।